Ayo, ay, ay, ay. Yes, buddy, come on, come on, come on, come on, come on. Six. Yeah. काय करायचं काय 24 तास मला लिटरली पुरत नाही माहिती का लिटरली अंजलि तुम मुझे छोड़ के जा नहीं सकती क्यों नहीं जा सकते बे जा बे आयो ay, 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 ay. 1 2 yes buddy come on come on come on come on come on 6 yeah गुड मॉर्निंग मित्रांनो शुभ सकाळ आणि स्वागत तुमचं आपल्या युट्यूबच्या नवीन ब्लॉग मध्ये तर मित्रांनो आज आपली फर्स्ट नाईट झालेली आहे आणि मला माझ्या किती गरमी माझ्यात किती कंडी मला बघा ना गप माय आता नाईट ड्युटी बिझी नाही गेली ठीक आहे पण मी झोपलं पाहिजे ना नाश्ता वगैरे करून तर मी ना माझ्यात एवढा म्हणजे कंड घुसलाय व्हिडिओ बनवायचा की मी मला तहान कळत नाही भूक कळत नाही घरी कॉल करायचं कळना माझ्या संग माझे बरेच मित्र तुटले माहिती का याच्यामुळे की बाबा फोनच करत नाही हेच करत नाही भाई टाइमच नाही रे टाइमच नाही माझी जिम सुटत चालली आहे आणि मी कसं मॅनेज करू मला कळत नाही यार हे 24/7 मला 24 तास पण पुरत नाही माहिती का मित्रांनो आणि जस्ट माझी फर्स्ट नाईट ओव्हर झाली आता आणि मी झोपायचं सोडून टेरेसवर आलोय कारण मला व्हिडिओ शूट करायचा होता नंतर तो एडिट करायचा आता मला किती वाजतील झोपायला मला अंदाज नाहीये आणि मला परत सेकंड नाईटला पण जायचं 7 वाजता काय करायचं सांगा काय करायचं काय 24 तास मला लिटरली पुरत नाही माहिती का लिटरली कसं तर तुम्हाला सांगतो ड्युटी आवर आहे माझा 6 तासाचा जर नाईट असेल तर 12 तास खाता त्याच्यात 2-3 तास येतात तुमचं हागणं मुतणं खाणं पिणं यात जातात ठीक आहे त्याच्यानंतर येतो माझा शूटचा टायमिंग मला माझा व्लॉगिंग आहे मला तर माहिती आहे आपलं व्लॉगिंग चॅलेंज घेतलंय 365 डेज त्यामुळे मला कंटिन्युअस कुठं ना कुठं गेलं तरी मी काय करतोय काय नाही हे सगळं मला दाखवावं लागतं असं शूट करून सगळं कॅमेऱ्यासमोर लोक मला बोलतात बघतात नावं ठेवतात रिॲक्शन देतात पण घंटा फरक पडत नाही आपल्याला ठीक आहे तर मग असं त्यातले किती गेले मग आता 6 तास गेले 7 8 9 10 3 तास आपले खाणं पिणं हागणं मुतणं यात गेले त्यानंतर बाकीचे 4-5 तास ब्लॉगिंग त्यानंतर 2 तास एडिटिंग त्याच्यानंतर कधी कधी मला रील्स किंवा शॉर्ट्स टाकायचे असतात तर मला टॉपिक कोणता चूज करू काय टॉपिकवर कसा व्हिडिओ बनवायचा हे विचार करण्यात 1-2 तास जातात खाली उरलं काय फॅमिली आहे रिलेशन्स फ्रेंड्स देन माझे इम्पॉर्टंट काम थोडेफार कारण आता घरचा मोठा मुलगा म्हणल्या थोडीफार रिस्पॉन्सिबिलिटी तर घ्यावाच लागणार आली आहे खांदे असे जरा खाली खाली चाललेत पण आता मी पण खाली जातो नाही तर मी इथंच कुठेतरी झोप आली मित्रांनो खूप झोप आली माहिती का तर चला जाऊया आता आहे ना 10-11 वाजलेत मला जस्ट खाली जाऊन नाश्ता करायचा आहे आणि त्यानंतर मी झोपणार आहे तर भेटूया दुपारी जर जाग आली ना तर नक्की भेटू जेवणाला मेसला खाली नाहीतर डायरेक्ट संध्याकाळी 7ला ड्युटीला जाताना तर चलो चलते हे सगळे ना हे पेन बुक ट्रायपॉड त्याच्यानंतर इथं माईक वगैरे लावला हे सगळं सेटअप सोबत घेऊन येणार लागतो पार मी कुठं जाईना पर कुठं डेटवर गेलो किंवा कुठं फॅमिली फंक्शनला गेलो किंवा कुठं पण गेलो तरी मला हे सोबत घेऊन जावंच लागतं कारण मला कधी कॉन्टेंट शूट करायला कधी काय टॉपिक सापडेल काहीच सांगू शकत नाही आणि आपलं ब्लॉगिंग असल्यामुळे बाहेर कंटिन्युअस कॅमेरा चालू ठेवावा लागतो कोणाचं ट्रॅव्हल आहे काय माहिती जाऊ दे चला जाऊया आता लिफ्ट बोलूया लिफ्ट यस प्लीज क्लिक ओ नो पाय क्लिक का होत नाही आय थिंक लाईट गेली आहे चला पाय जाऊ आता झोपेतून उठलो होतो आणि भूक लागली होती त्याच्यामुळे जरा जाग आली तर तर आता जायचंय जेवायला बघू 10 मिनिटं राहिलेत फक्त 3:30 वाजलेत जेवायला काय भेटतंय का चलो कस काय पब्लिक आता उठलोय ड्युटीला जाण्यासाठी अंघोळ करून जस्ट बाहेर आलो होतो तर काय नाही मग आता आवरतोय जायचंय बाई आणि थर्ड नाईट पण टाकून ठेवली आज आपली सेकंड नाईट आहे आणि उद्या पण नाईट आहे यार कसं हँडल करायचं सगळं
कॉन्टेंट क्रिएशन. हे इथं काय झालं भाई, गावावरून आलोय ना ते चेहऱ्यावर आहे ना सगळे असे फोड फोड यायला माहिती का, पिंपल्स टाईप. पिंपल्स नाही म्हणता याचे. हे बघ इथं एक, इथं दोन, तुम्हाला दाखवतो माझं जवळ. हे बघ, एक, दोन, तीन, त्याच्यानंतर इकडं सगळ्या फेसवर असे पिंपल्स यायला लागले. त्यार काय झालं काय माहिती. स्किनला सवय नाही ना डायरेक्ट सनलाइट एक्सपोजरची, आणि दिवसभर उन्हात काम करायची. आता कसं एसी मध्ये सवय लागली, गावाकडे नाही पॉसिबल जरा. चला आता आवरूया हळूहळू. आहे आपल्याकडे टाइम आहे अर्धा पाऊण तास. येस लेट्स गो. तेरे इश्क ने साथिया मेरा हाल क्या कर दिया. तू हाँ सहता है तू अक्सर. भाई माझ्या आजीने सांगितलंय, जेव्हा आपण असं तेल डोक्याला लावतो ना, ते असं ती ना हाताला लावते. म्हणजे ती तिच्या काळची टेक्निक आहे ती बॉडी लोशन वगैरे सगळं सोबत सगळं लावायचं. चांगले पण यार, तिच्या स्किनला कधी टॅन नाही झालं, काय नाही झालं. एवढी गोरी गोमटी आहे. आणि माझ्या स्किनला काय होते गावाकडे गेल्यावर. दॅट्स द थिंग्स विचार मीन्स आपण डिस्कवर करू शकतो. आठवा आजोबा एवढी गोरी कस काय आमची आजी गावाकडे जाऊन. जुनं खाणं म्हणतात ना, तेच असणार आहे काहीतरी. चल भाई विनोद भाऊंचं लवकर आवरलं त्यामुळे ते लवकर गेले. चलो हम भी रेडी होते अभी. सॉरी सॉरी, लोगो नाही दाखवायचं आपल्याला. रेडी झाले. आपल्याला ब्रँड नाही दाखवतो ना कोणत्या इथं कुठे जॉब करतोय, त्याच्यामुळं असं दाखवावं लागते. विनोद मला आता म्हणला, अरे जरा काहीतरी कॉमेडी कंटेंट वगैरे बनव यार. खरंच मी कॉमेडी कंटेंट बनवलं पाहिजे का, तुम्हाला काय वाटतंय? आय थिंक मला पण तेच वाटतंय की मी कॉमेडी कंटेंट बनवलं पाहिजे. पण यार कॉमेडी कंटेंटचं कसं असतं माहिती का, त्यात एक दोन रोल प्ले करावं लागतात नाही का. इकडे हा अंजली तुम मुझे छोड़ के जा नहीं सकती, क्यों नहीं जा सकते बे, जा बे, समजलं ना. असं त्याला दोन तीन ते घ्यावं लागतात. करू आपण हळूहळू चालू करू. पोरं म्हणतात तर त्यांच्या म्हणण्याला थोडं आपण काय म्हणतात ते मान देऊ. आणि आता मी तुम्हाला वाटतच ना टॉवेल का टाकलाय, कारण शर्टचा ब्रँड नाही दिसला पाहिजे रे, कुठे जॉब करतोय काय. आमच्या हॉस्पिटलला परमिशन नाहीये, त्याच्यामुळे सगळं मला असे कांड करावं लागतात. आणि तुमच्या नादात मी दुसरा ड्रेस घातला होता, म्हणजे जो ऑलरेडी धुतलेला आहे नाही का, जो रुटीन मध्ये चालला होता एक दोन दिवस, तो घालायचा, दुसराच घातला, परत आता चेंज करून तो दुसरा घातला, आता म्हणजे तिसरा दुसरा तिसरा असं कांड होते माझ्यासोबत नाही का. थोडं बुद्धी जरा जागेवर आणणं गरजेचं आहे. थोडे बदाम खाल्ले पाहिजे. त्याला बदाम आणले होते का मी. चला आवरले आता, निघूया. दुपारी जेवण तर एवढं म्हणजे खराब नव्हतं, खराब नाही म्हणतात, जेवण सगळं चांगलंच असते. पण नाही का त्यातले त्यात आहे ना जरा पोरच होतं, त्याच्यामुळे काय जास्त जेवलो नव्हतो. तर आता भयंकर भूक लागली. आणि आज संध्याकाळी डबा जो मागवायचा ना आपला छोटू, त्याला पण आज ऑफिस संडे, आज संडेचं नाईटला चाललोय यार. बघा ना तुम्ही यार, म्हणजे पोरं बाहेर मस्त चिल करत असते आयटी वेटी मधले नाही का, आणि आपण नर्सिंगवाले चाललोय जॉबला. काय यार म्हणजे. चला कोणाला सांगणार आहे, रोजच मड त्याला कोण रड. चला भाऊ काय आहे का नाही जेवायला नीट, अरे ते बरावशाच्या मशीनला टॉनगाच आहे परत. चला. तर मित्रांनो हॉस्पिटलमध्ये एंट्री घेतल्यामुळे मला काय शूट करायला जमलं नाही. जर तुम्हाला आपला आजचा ब्लॉग आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, शेअर करा, आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.